ठाकरे बंधूंनी लढण्यापूर्वीच हार मानली, महाराष्ट्र पळपुट्यांच्या मागे उभा राहणार नाही असा घणाघात डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी ठाकरे बंधूंवर केलेला आहे। तर आणखी एक ही ब्रेकिंग खरं तर समोर येते। चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ आलेली आहे। कृषी महोत्सव कार्यक्रमात राणेंना भोवळ आलेली आहे। ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। चिपळूणमध्ये एका कार्यक्रमात नारायण राणे उपस्थित होते आणि तेव्हा त्या ठिकाणी त्यांना अचानक ही भोवळ आलेली आहे। तर चिपळूणमध्ये कृषी महोत्सव कार्यक्रमात नारायण राणे यांना अचानक ही भोवळ आलेली आहे। ही बातमी आता समोर येतेय। नारायण राणे यांच्याकडून देखील जोरदार प्रचार केला जातोय। मात्र चिपळूणमधील एका कार्यक्रमात कृषी महोत्सव कार्यक्रमात खरं तर नारायण राणे यांना अचानक अशी भोवळ आलेली आहे। ही बातमी आपण पाहतोय। चिपळूणमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या ठिकाणी नारायण राणे यांनी उपस्थिती लावली। मात्र या कार्यक्रमात नारायण राणे यांना भोवळ आल्याची ही बातमी समोर येतेय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर यांच्याकडून। अविनाश, नेमकं काय घडलंय? कृपा, इलेक्शनचा दिवस असल्या कारणाने तसंच झेडपीची तयारी असल्या कारणाने अनेक जण मोठ्या मोठ्या सभा घेतात। त्यामुळे स्वतः केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांनी चिपळूणमधल्या कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या वेळी तिकडे उपस्थिती दाखवली। त्यांचा भाषणाचाही कार्यक्रम तिकडे सुरू होता, पण अचानक त्यांना नारायण राणेंना भोवळ आली आणि त्यांनी स्टेजवर भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी आवाजही बसलेला होता। त्यामुळे भाषण आटोपलं घेतलं, पण त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी जागेवरच भाषण आटोपता घेतलं आणि स्टेजवरनं खाली उतरलेले आहेत। सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नारायण राणे स्वतः गेस्ट हाऊसकडे रवाना आहेत। सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगतात, मात्र वयोमानाच्या मानाने त्यांनी काळजी घेणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। जी, निश्चितच अविनाश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर चिपळूणमध्ये एक कृषी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या ठिकाणी नारायण राणे यांचं भाषण देखील होतं, मात्र त्यानंतर नारायण राणे यांना ही भोवळ आलेली आहे। दरम्यान त्यांची तब्येत आता ठीक असल्याची ही माहिती समजतीये। ही बातमी आपण पाहतोय। चिपळूणमधील एका कार्यक्रमात नारायण राणेंना भोवळ आली। भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात त्यांचा आवाजही दबला गेला होता आणि त्यानंतर नारायण राणेंना ही भोवळ आली। मात्र आता त्यांची तब्येत मात्र ठीक असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।